अटल वन उद्यान सुपा विकास कामास 4,61,00,000 रुपयांचा निधी, प्रशासकीय मान्यता सागर भास्करराव मैड। आज मौजे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी वन विभाग मार्फत नव्याने उभारण्यात येणाऱ्या अटल वन उद्यान सुपा या अद्वितीय विकास कामाला महाराष्ट्र शासन वन विभागातर्फे एकूण 9,96,00,000 रुपये मंजुरीपैकी पहिल्या टप्प्यात 4,61,00,000 रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे भारतीय जनता पार्टी सुपा पारनेर मंडळाचे सरचिटणीस सागर भास्करराव मैड यांनी सांगितले। 1 जुलै 2024 मध्ये या अटल वन उद्यानाची मागणी अधिवेशन सुरू असताना सागर मैड यांनी तत्कालीन वनमंत्री माननीय नामदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब यांच्याकडे केली होती। माननीय मंत्री महोदयांनी या विषयाला तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयीन पाठपुरावा सुरू केला। या अनुषंगाने महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळ यांची बैठक 23 जुलै 2024 रोजी नागपूर या ठिकाणी पार पडली आणि त्या बैठकीत अटल वन उद्यान सुपासाठी 9,96,00,000 रुपयांची तत्वता मान्यता मिळाली। सदर उपक्रम राबवण्यासाठी त्यांच्या अंतर्गत कामाचा डीपीआर सादर करण्यास सांगितला गेला। या आदेशाने वन विभाग अहिल्यानगर यांच्याकडून वेगवेगळ्या अंतरिम कामाचे रेखाटणे अतिशय बारकाईने करण्यात आले। यात वन विभाग आणि रेखांकन करणारे सहकारी श्री आढाव, श्री कळमकर, सागर मैड, अमोल मैड यांच्या संयुक्त विचारातून वेगवेगळ्या गोष्टी या अटल वन उद्यानाच्या रेखांकनात अभ्यासपूर्वक घेण्यात आल्या आहे। हे रेखांकन व त्याचे अंदाजपत्रक महाराष्ट्र शासनाकडे पाठवून वनमंत्री माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या आदेशाने सदर अटल वन उद्यान सुपा यासाठी 9,96,00,000 रुपयांपैकी पहिला टप्पा 4,61,00,000 रुपयांची प्रशासकीय मान्यता आज झाली व लवकरच सदर कामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करणार असल्याचे मैड यांनी सांगितले आहे। हे सुपा अटल वन उद्यान मंजूर होऊन पहिल्या टप्प्याचा निधी प्राप्त होण्यासाठी प्रशासकीय मान्यता झाल्याबद्दल महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय नामदार श्री गणेशजी नाईक साहेब, माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, माननीय खासदार श्री सुजयदादा विखे पाटील साहेब, माननीय आमदार श्री काशीनाथ दाते सर, उपवन रक्षक माननीय श्री धर्मवीर साल विठ्ठल साहेब, महायुतीचे सर्व पदाधिकारी, सहकारी, अहिल्यानगर वन विभाग पारनेर, वनपरिक्षेत्र श्री आढाव, श्री कळमकर, सर्व सहकारी यांचे आभार सागर भास्करराव मैड यांनी मानले आहेत। अटल वन उद्यान हे सुपा गावासाठी वरदान ठरणार। सुपा गावासाठी मंजूर अटल वन उद्यान हे येत्या काळात सुपावासियांसाठी वरदान ठरणार आहे। सदर उद्यान पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणार आहे। हे आलेले पर्यटक या ठिकाणी जाता येता शेतीमाल घेण्यासाठी, नवीन रोजगार निर्मितीसाठी, अनेक उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी, सकारात्मक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करतील हा विश्वास सागर मैड यांनी व्यक्त केला आहे। त्याचबरोबर सुपा गावचा वाढता विस्तार पाहता मनोरंजनात्मक उपक्रम अतिशय गरजेचे होते। या दृष्टिकोनातून या अटल वन उद्यान पाहण्यासाठी सुपा गावासह विविध तालुक्यातून व जिल्ह्यातून लोक येतील आणि याचा सरळ लाभ हा सुपा गावचा दर्जा उंचावण्यासाठी होईल। या अटल वन उद्यानामुळे सुपा गावची ओळख महाराष्ट्राच्या पटलावर निर्माण होण्याची खात्री सागर मैड यांनी व्यक्त केली आहे। या अटल वन उद्यानास मंजुरी मिळाल्याने सुपावासियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। पारनेर तालुक्याच्या आमदार श्री काशीनाथजी दाते सर, विश्वनाथजी कोरडे, अशोकराव सावंत, वसंतजी चेडे, राहुलजी पाटील शिंदे, अश्विनी थोरात, सुनीलजी थोरात, विक्रम कळमकर, दत्तात्रय पवार, मनोज मुंगसे, दत्तात्रय रोकडे, सुनील पवार, मधुकर पठारे, मंगल मगर, सुपा व सुपा पंचकृषीसह सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून आनंद व्यक्त केला। महाराष्ट्र शासनाचे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे, तसेच वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। गेल्या जवळपास 3 ते 4 वर्षापासून आम्ही सुपा गावामध्ये देशाचे लाडके माजी पंतप्रधान आदरणीय स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी साहेब यांच्या नावाने वन उद्यान या प्रोजेक्टसाठी आम्ही प्रोजेक्शन गेल्या 3-4 वर्षापासून करत आहोत आणि त्या अनुषंगाने काल राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेबांनी सुपा गावासाठी जो आपण 10 कोटी रुपयाचा अटल वन उद्यान या माध्यमातून जो निधी मागितला होता त्याला पहिल्या टप्प्यातला जवळपास 4,61,00,000 रुपये निधी काल शासकीय मान्यता होऊन आपल्याला प्राप्त झाला।
मी सर्वप्रथम सुपा ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। वन उद्यानाचा उद्देश हा सुपा गावातील वैभवामध्ये वेळोवेळी भर टाकण्याचं काम आपल्या महायुतीच्या शासनाने केले। त्याचाच अनुषंगाने हा एक अटल वन उद्यान हा एक भाग आहे। 10 कोटी रुपयाच्या वन उद्यानासाठी आम्ही तत्कालीन वनमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या माध्यमातून पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी तत्कालीन सरकारची जी निवडणूक लागली त्या निवडणुकीच्या आधी त्या प्रोजेक्टला मंजुरी देऊन आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आज निधी प्राप्त झाला। या वन उद्यानाचा उद्देश म्हणजे सुपा व सुपा परिसरातील जे चिमुरडे आपले शाळेमध्ये शिकत आहेत त्याच्या माध्यमातून तिथं सहलीच्या माध्यमातून असो किंवा कुठल्याही पर्यटनाच्या माध्यमातून तिथं येणे जाणे वाढून त्या ठिकाणाचा भौगोलिक भागाचा विकास व्हावा हा उद्देश या वन उद्यानाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्ट केला आहे। आणि या वन उद्यानासाठी ज्यांचं सहकार्य लागले त्यांच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, पालकमंत्री साहेब असतील, तसेच पारनेर तालुक्याचे अभ्यासू आमदार आदरणीय काशीनाथ दाते सर असतील, आमचे नेते आदरणीय विश्वनाथदादा कोरडे असतील, अशोकराव सावंत असतील, त्याचबरोबर सुनील थोरात असतील, मधुकरजी पाटरे असतील, दत्तानाना पवार असतील, मनोजजी मुंगशे असतील, सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी इतका मोठा प्रोजेक्ट आम्ही सातत्याने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थानं यश आलं। आणि त्या यशाच्या बदल्यात मी आदरणीय सर्व राज्याच्या नेत्यांचे आणि नेतृत्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि इथून पुढच्या काळामध्ये सुपा व सुपा परिसरामध्ये जी काही आम्ही विकास कामे आपल्यापर्यंत घेऊन येऊ त्याला आपण सर्वांनी सहकार्य करून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून करू असे या ठिकाणी व्यक्त करतो। आणि राज्य शासनाचे व सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानतो। आणि पत्रकार बांधवांनी जी वेळोवेळी सहकार्य करून मार्गदर्शन केलं मी पारनेर तालुक्यातल्या सर्व पत्रकार बांधवांचे त्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद।